भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. मित्रांनो, आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली एक नाट्यछटा ऐकणार आहोत. या नाट्यछटेचं नाव आहे राक्षसाच्या तावडीत अभय निर्भय. म्हणजे इथे आहात होय तुम्ही? मी किती शोधत होतो तुम्हाला. आधीच अभय निर्भय सापडत नाहीयेत आणि तुम्ही दिसलात म्हणून वाटलं मीच हरवलो की काय. काय मी कोण असं विचारताय? आहो, मला ओळखलं नाहीत? माझे शेपूट वगैरे बघून सुद्धा नाही? हा, ओळखलत ना? बरोबर, मी आहे उंदीर, अभय निर्भयचा मित्र. त्यांचीच तर गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. पण त्याआधी जरा नाचून घेतो. कसं आहे, त्याशिवाय मला जमतच नाही. गणपतीचं वाहन मी, मोदक आधी खाईन मी, गोष्ट सुद्धा सांगेन मी. काय म्हणालात? गोष्ट? हो हो, गोष्ट. कारण मी सुद्धा आहे या गोष्टीत आणि सूत्रधार म्हणून सुद्धा मीच पुढे नेणारे ही नाटिका. पहा तर मग आणि ऐका. अभय आणि निर्भय हे दोन भाऊ होते, चतुर आणि परोपकारी, अगदी तुमच्याच वयाचे, तुमचे मित्रच. अभय, ए अभय, आलो आलो. निर्भय अभयला हाक मारत येतो. काय झालं रे, कुठे निघालास घाईत? अरे, आपल्या शेजारचे वैद्यराज आहेत ना, ते खूप दुःखी आहेत. ते रडत बसलेत. असं का बरं? काहीतरी संकट असलं पाहिजे त्यांच्यावर. आपण करायची का त्यांची मदत? हो तर करूया. दुसऱ्याला मनापासून मदत करणारी मुलं देवाला फार आवडतात असं आई सांगत असते ना. अभय, चल मग आपण त्यांनाच विचारू. अभय आणि निर्भय दुसऱ्या लेवलकडे जातात. वैद्यराज, अहो वैद्यराज. कोण कोण आलाय मला त्रास द्यायला? अहो, त्रास द्यायला नाही आलो, काही मदत करायला आलोय तुमची. तुम्ही रडत का बरं बसलात? आता काय सांगायचं तुम्हाला मुलांनो. का हो, असं काय झालं? मुलं असलो तरी उपयोगीच पडू तुमच्या. कारण आम्हाला भीती म्हणजे काय माहितीच नाही. त्यातून दुसऱ्याचं दुःख दूर करणारे तुम्हाला काय बरं झालं? सांगूच म्हणताय? अहो सांगा की, आम्ही पाहतो तुम्हाला काही मदत करता येते का ते. अरे बापरे, माझं आयुष्य आता थोडंच उरलंय रे. का, काय झालं? असं का म्हणता? तुम्ही खूप 100 वर्ष जगाल. नाही रे मुलांनो, नाही. संकटच तसं आलंय. संकट? एवढं कसलं संकट? अरे, राजाला एक विकार झालाय. मी अनेक महिने त्याच्यावर उपचार केला, पण गुण काही आलाच नाही. त्याला कसला तरी भयंकर रोग झालाय. मी उगीच राजाच्या समजुतीसाठी काहीतरी औषधं देत राहिलो आणि सुवर्ण मुद्रा घेत राहिलो. मला लोभ निर्माण झाला होता ना. पण शेवटी राजाला आला कंटाळा. तो म्हणाला, बास करा, मी आता कंटाळलो आहे. खूप झाली तुमची औषधं. वैद्यराज, तुम्ही आम्हाला बरं करू शकला नाहीत. खोटी खोटी औषधं देऊन सुवर्ण मुद्रा उकळत राहिलात. आता तुम्हाला शिक्षा होणार. म्हणजे आठवड्यात मला बरं करा, नाहीतर फाशीची शिक्षा स्वीकारा. लोभाचं प्रायश्चित्त असंच असतं. महाराज महाराज, दया करा. एक आठवडा, एक आठवडा, एक आठवडा. याच्या घरावर पहारा बसवा रे.
सांगा आता मी काय करू? एका आठवड्यात मी त्यांना कसं बरं करू? तुम्ही शांत व्हा, निराश होऊ नका. आई म्हणत असे, निराश होऊ नये, प्रयत्न करावेत, मग देव मदत करतो. दुसरा कसलाच उपाय नाहीये का? आहे की, पण तो फार बिकट आहे हो. कसला? आम्हाला सांगा, आम्ही पाहतो काही करता येतं का ते. आम्ही लहान असू, पण एका सिंहाची नाही का छोट्या उंदरानं मदत केली होती. आला, इथेही माझ्या नावाचा उल्लेख आला, म्हणून म्हटलं यावं आणि कथाकथनाला पुढे न्यावं. तर वैद्यराज आता काहीतरी महत्वाचं सांगतायत बरं, ते ऐकूया. ऐका. 2 मैल दूर जंगलामध्ये एक भयंकर राक्षस राहतो. भयंकर म्हणजे भयकारी, भीती वाटेल असा. अहो, पण आम्हाला तर भीती वाटतच नाही. त्याच्या जवळ की नाही एक औषधी मुळी आहे, हत्तीच्या दाता एवढी मोठी. त्यानं ती त्याच्या गुहेच्या दारावर टांगून ठेवली आहे. मुळीचं नाव अश्विनी मुळी. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य नाहीत का? हो, माहिती आहे आम्हाला. त्यांनीच ती मुळी बनवली. ती मुळी मिळाली की राजा बरा होईल आणि मीही वाचेन. नाहीतर मला फाशी. अहो, रडू नका, आम्ही आणतो ती मुळी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चल रे, घरी जाऊ आणि प्रवासाची तयारी करू. वैद्यराज, आम्हाला रस्ता नीट सांगा बरं. बिचारे वैद्यराज. हो ना, त्यांच्यासाठी आपण ती मुळी आणलीच पाहिजे. चला तर आत्ताच निघूया जंगलाकडे. काय काय घ्यायचं बरं आपल्या बरोबर? आपापले मेंदू आणि निर्भय मन. चला. अरे अरे, थांबा थांबा रे, थांबा थांबा. हा कोणाचा आवाज? अरे हा मी, उंदीर, तुमच्या घरातला. उंदीर? तुला बोलता कसं येतं रे? वा वा, त्यात काय मोठं. तुम्ही अभ्यास करता ना रोज, त्यावेळेस मी की नाही बिळाच्या तोंडाजवळ येऊन बसत असतो. तुमचं ऐकून ऐकून मलाही बोलता यायला लागलंय. झालंच तर कविता पण पाठ करायला लागलोय मी. गणित सोडवायला यायला लागलीत. म्हणू दाखवू. म्हण बरं. येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पावसाला मोठा. अरे खरंच की. पण उंदीर दादा, आम्ही कामाला निघालोय बरं. अरे थांबा मित्रांनो, मी तर सूत्रधार, मी येणारच ना. मी येतो तुमच्या बरोबर. अहो, पण कशाला? अरे, मला एकट्याला इथे सोडून तुम्ही जाताय, मला तुमचा लढा लागलाय. तुम्ही गेलात की मला करमायचं नाही. मी तुम्हाला उपयोगी पडेन. बरं, तर मित्रा, चल तू आमच्या बरोबर. पण आम्ही कामाला निघालोय. हो, मला माहिती आहे, मी ऐकलंय सगळं. तू भीत नाहीस कुणाला? नाही, मांजर सोडून मी कशाला सुद्धा भीत नाही. चला तर मग. भ्यायचं नाही मुळी, चला आणू औषधाची मुळी. भ्यायचं नाही मुळी, चला आणू औषधाची मुळी. भ्यायचं नाही मुळी, चला आणू औषधाची मुळी. हा लागला निर्जन रस्ता. या रस्त्याने पुढे गेलो की जंगल लागेल. आणि मग तो राक्षस. आणि मग ती मुळी. मित्रांनो, तुम्ही हुशार आणि निर्भय मुलं आहात. धन्यवाद. पण मित्रा, तू चालून चालून थकला नाहीयेस ना? नाही, अजिबात नाही. अरे निर्भय, ते बघ, 2 चोर.
कुणाला तरी बांधून घेऊन चाललेत बघ. अरे खरंच की, किती दुष्ट दिसतायत. त्यांच्याजवळ तलवारी पण आहेत. ते आपल्याला पाहणारच. आपण हुशारीने वागूयात बरं. उंदीर मामा, तुम्हाला आमची मदत करायची आहे. अर्थात मित्रांनो, त्या अटीवरच तर मी तुमच्या बरोबर आलोय. उंदीर मामा, मी या समोरच्या दगडाशी बोलेन तेव्हा तुम्ही दगडाच्या रूपानं बोलायचं बरं. तुम्ही लपून राहायचं, ते तुम्हाला पाहू शकणार नाहीत. बरं, तसं ठरलं. मग पहिला चोर म्हणतो, ए पोरांनो, थांबा. कोण आहात तुम्ही? कुठं निघालात? मी निर्भय आहे. मी अभय आहे. वा वा, मोठेच धीट दिसता तुम्ही. पण निघालात कुठं? आम्ही की नाही संपत्ती आणायला चाललोय. संपत्ती? ती कुठे? लवकर बोला. खोटं बोललात तर खांडोळी करून टाकेल. खोटं कशाला बोलू? संपत्ती त्या समोरच्या तळ्यात आहे. तळ्यात? आमची चेष्टा करता? चोर दादा, अहो चेष्टा नाही काही. मग कुणी सांगितलं तुम्हाला? या दगडाने. हा बघा, गोल गोल दगड, गोड गोड दगड. बदमाश, दगड कधी बोलतो काय? हा साधा दगड नाहीये, जादूचा दगड आहे. हा बोलतो आणि यानेच आम्हाला सांगितलं की त्या तळ्यात खूप संपत्ती दडवली आहे. विचारा विचारा, तुम्ही हवं तर विचारा. दगड बुवा, सांग रे यांना. हाय, मीच सांगितलं त्यांना. त्या तळ्यात खूप संपत्ती आहे. खरंच की? आवाज कुठून आला बरं आत्ता? मीच बोललो, दगड. दगड बुवा, संपत्ती खरंच आहे का हो? होय होय, खूप संपत्ती आहे. द्या रे तो दगड आम्हाला, नाहीतर मारून टाकी ना. होय होय चोर दादा, मला तुमच्यात घ्या. मला शूरवीर पुरुष खूप आवडतात. मी लहान मुलांमध्ये राहून काय करू? हो, घ्या तर मग. तळ्यात मळ्यात, तळ्याच्या मळ्यामध्ये, मळ्याच्या तळ्यामध्ये, तळ्याच्या मळ्यामध्ये, मळ्याच्या तळ्यामध्ये आहेत सोन्याची नाणी आणि चांदीच्या गोणी. तळ्यात आणि मळ्यात, तळ्यात आणि मळ्यात. अरे खरं की काय? चला तर. तुम्ही इथंच थांबा रे. मलाही न्या तुमच्या बरोबर. मी तळाशी येतो. मी असलो तुमच्या बरोबर तर तुम्हाला खूप मदत होईल. हो तर चला, उड्या मारूया. 1 2 3. खरंच फसले रे हे. बरं, या माणसांच्या दोऱ्या सोडूयात. चला. हो हो, तू हाताचे दोर सोड, मी पायाचे सोडतो. मग तोंडाला बोळे पण टाकूया. असं. कोण हो तुम्ही? या चोरांच्या तावडीत कसे सापडलात? आणि तुमच्या गळ्यात हे वाद्य कसलं? याला ढोलकं म्हणतात. पण तुम्ही आहात कोण? माझं नाव गाणारा कुंभार. अरे, तुम्ही नेहमीच गाता? होय तर, बहुधा मी गाण्यातच बोलतो. बरं, तुम्ही निघालात कुठे? मी माझ्या प्रिय गाढवाच्या शोधात आहे. गाढव माझे पळवून नेले दुष्ट राक्षसाने. अरे बापरे, म्हणजे तुमचं गाढव राक्षसानं पळवलंय? माझ्या आवडत्या गाढवाला भेटल्याशिवाय मला करमायचंच नाही. अहो, पण ते जिवंत असेल का?
राक्षसाच्या तावडीत आहे म्हणून म्हटलं बरं का, रागवू नका हा. राक्षसाच्या घरासमोर मोठी विहीर आहे, खूप खोल. त्यातून पाणी ओढून काढायचं काम त्यानं माझ्या गाढवाला दिलंय. त्याला कसं पर्व मिळवायचं या विचारात मी होतो. पण तेवढ्यात हे चोर यांनी मला पकडलं. अहो तुम्ही रडू नका, ते गेले तळ्यात. चला आपण इथून पळून जाऊ. आणि तुम्ही आमच्या बरोबर राक्षसाकडे येणार तर? हो, माझे गाढव आपल्याला यात उपयोगी पडेल. ते खूप शक्तिमान आहे. बरं बरं, चला धावूया, नाहीतर ते चोर पुन्हा येतील. 1 2 3. तो पहा राक्षसाचा किल्ला. मित्रांनो, तर अभय आणि निर्भय येऊन पोहोचले राक्षसाच्या किल्ल्याजवळ. आता पाहूया पुढे काय होतं ते. हा, पण तुम्ही भिवू नका हा राक्षसाला. चला पुढे काय झालं ते पाहूया. अजून निम्मे अंतर जायचे आहे. माझे गाढव मला भेटायचे आहे. ए तो बघ, तिथे एक माणूस रडताना दिसतोय. चल त्याला विचारूया. कोण आहात तुम्ही आणि इथे का रडता आहात? अव मी आरसेवाला हाय. मी आरस विकतो. माझा मुलगा का नाही त्या दुष्ट राक्षसानं पळवला हाय. त्याला बिचाऱ्याला राक्षसाचं समद काम करावं लागतंय. अरे रे, तुम्ही चिंता करू नका, आम्हाला त्या राक्षसाला भेटायचंय. अव तुम्ही बी पकडलं जाल. तुम्हाला भ्या नाही वाटत? आम्हाला कधीच भीती वाटत नाही. हसय वय. पण पोरांनो, तुम्ही कसं जाणार त्याच्याकडं? हे काय, सरळ चालत जाणार. ती मुळी आहे ना तिथे टांगलेली, इथून दिसते आहे. ती मुळी आम्हाला हवी आहे. आणि माझे गाढव, आणि माझे गाढव. मग त्यो माझा पोरगा हाय. मी अभि येतो तुमच्या संगट. इतकं दिवस मला उगाच भ्या वाटत होतं. पण तुम्ही लई शूर दिसता पोरांनो. चला. तुमच्या जवळ किती आरसे आहेत? 50 असत्याल. अहो मग ठेवा ते पोतं या झाडाखाली. याची नंतर गरज भासेल. या बागा ठेवलं. चला आता. तो पहा, किल्ला आता जवळच दिसतोय. चला 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 चला, आपण झालो 5. छान करूया नाच. फजिती राक्षसाची करूया, चतुराईने वागूया. चला चला तर चला चला, चला चला तर चला चला. हो 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 हो. मी राक्षस, या किल्ल्याचा मालक. सगळे मला खूप घाबरतात, थरथर कापतात. मी सगळ्यांना बंदिवान बनवतो. ए थांबा, तुमची कमालच आहे. तुम्ही खुशाल धिटाईनं आतमध्ये आलात. मला पाहून घाबरला नाहीत. हे बघा माझं शिंग. हा बघा माझा भयानक डोळा. ही नख. तुम्हाला भीती वाटत नाही? नाही. कमाल आहे. आता काय करावं बरं? मला पाहून भीतीनं सगळी माणसं चळाचळा कापतात. पण हे प्रकरण वेगळंच दिसतंय. ही कुणीतरी असामान्य माणसं दिसतायत. यांच्यापासून जरा जपूनच राहिलं पाहिजे. काय रे, काय नाव तुमचं चिमुरड्यांनो? मी अभय. मी निर्भय. म्हणजे काय? म्हणजे आम्हाला भीती म्हणजे काय हे मुळी ठाऊकच नाही. आता काय करावं? कोणी भीतच नाही. बरं,
माझं आजचं जेवण झालं असल्यानं या सगळ्यांना मारताही येणार नाही. पण तरी यांना दरडावतो. आणि तू कोण रे? नीट सांग, नाहीतर चट्टामट्टा करीन. मी आरसवाला हाय, आरसवाला. अरे अरे उड्या काय मारतोस? मला उड्या मारायची सवय हाय. आणि तू रे? मी गाणारा कुंभार, कुंभार. अरे मला पाहून लोक भीतीनं बेशुद्ध पडतात, आणि इथे एक उड्या मारतोय, एक गाणं गातोय. ही चिमुरडी पोरं तर फारच धीट दिसतात. अजबच प्रकार आहे. माझ्या पुऱ्या आयुष्यात अशी माणसं पाहिली नाहीत मी. नक्कीच यांच्याजवळ काहीतरी गुपित शक्ती असली पाहिजे. पण यांच्या येण्याचा उद्देश तरी काय? काय रे, तुम्ही इथं कशाला आलात? आम्हाला ती मुळी हवी आहे, वर टांगलेली. आणि मला माझे गाढव हवे आहे. मला मला माझं पर्ग पाहिजे, पर्ग. थांबा, तुम्हाला बांधूनच टाकतो. मग पाहू तुमचा पराक्रम आणि निर्भयता. हा हा हा. बर का मुलांनो, तुम्हाला आणि या गाणाऱ्या माणसाला मी या मुळीजवळच बांधतो, आणि या उड्या मारणाऱ्या माणसाला रांजणाला बांधतो. करा तुमचे हात पुढे. आता कसे जखडला गेलात बरं? आता दाखवा सुटून, पाहू तुमच्यात काय शक्ती आहे ते. चला चला, मी झोपतो. आता कसे व्हायचे, आता कसे व्हायचे? सगळा झाला चौथा, आता कसे व्हायचे? अरे अभय निर्भय, मला तर लय भ्या वाटत र. काय करायचं? मी आई तर रांजणाला, तुम्ही तिथं मुळीला, आणि यो भयानक राक्षस. नाही, तुम्ही भिवू नका. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. होय, चालवा पाहू आपापली डोकी. वय वय वय. सुचला का काही मार्ग? सूत्रधाराला विसरता का सारखे सारखे? तरी बरं, मी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलंय. तर मग चला पाहूया पुढे काय होतं ते. सुचला सुचला, मार्ग सुचला. तुम्ही कशाला चिंता करता मी असताना? अरे मित्रा, बरं झालं तू आलास. पण तू काय बरं करणार? तुम्हा सर्वांची सुटका करणार. हे पहा पहा पहा, माझे तीक्ष्ण दात पहा. सर्व दोऱ्या एका झटक्यात कुरतडून टाकतो. शाबास शाबास, असंच कर, असंच कर. पण हा मुलगा कोण? कोण रे तू? मी रामू, आरसेवाला रामू. बाबा. अरे रामू, बरं झालं तुलाच घेण्यासाठी आलतो र. सोड सोड, माझ्या गाठी सोड. बाबा, गाठी फार घट्ट आहेत. कुंभार महाराज, तुमचं गाढव आलं वाटतं. वा वा, काय र मित्रा, बरा असणार, बरा असणार. मालक मालक, पाणी ओढून ओढून मी थकलो मालक, मला घेऊन चला, मला घेऊन चला. अरे, यांचं तर गाढव पण गात की. त्या गाठी सोड आधी, त्या गाठी सोड आधी. वापर सर्व शक्ती, वापर सर्व शक्ती.
करतो सर्व तसे, करतो सर्व तसे, तुम्ही सांगाल तसे, तुम्ही मालक माझे, करतो सर्व तसे. मित्रा गाढवा, गाणी पुरे, झटपट कामाला लाग बरं, तो राक्षस उठेल आता. उंदीर मामा, तुम्ही सुद्धा कामाला लागा. कुंभार दादा, तुम्ही वाजवा ढोलक, म्हणजे आवाज येणार नाही माझ्या कुरतडण्याचा. बरं बरं. काय चाललंय रे? काय चालवलंय तुम्ही सगळ्यांनी? राक्षस काका, अहो आम्ही तुमची करमणूक करतोय. असं होय? मग तो आवाज कसला? हा आवाज निर्भय दात खातो त्याचा येतोय. अरे बापरे, हे सगळंच विलक्षण. बरं बरं, आता मला झोपू देणार की नाही? गप्पा बसा बरं. झाली झाली, सगळ्यांची सुटका झाली. होय, आरसेवाला दादा, तुम्ही सुटलात ना? वे वे वे, म्या सुटलो, म्या सुटलो. कुंभार दादा, तुमच्या फेट्याचा करा दोर आणि सोडा खाली. एक एक जण उतरूया. मग उंदीर मामा, तुम्ही दोर कुरतडून मुळी मोकळी करा. कुंभार दादा, तुम्ही मुळी खांद्यावर घ्यायची. मग सारे गाढवावर बसून पोबारा करूया. चालेल चालेल, मी तयारच आहे. बरं बरं, तसंच करतो, तसंच करतो. फेटाचा करतो दोर, काम होईल बिनघोर, काम होईल बिनघोर. उतरा सारे भरभर, पळून जाऊ झरझर. हा मी उतरलो. मी पण उतरलो. आता नंबर माझा, आता नंबर माझा, आता नंबर माझा. ही मी टाकतो मुळी खाली. शाब्बास उंदीर दादा. आता कुंभार दादा, घ्या ती मुळी खांद्यावर. आपल्याला निघावं लागेल बरं लगेच. मला खूप आनंद झालाय, मला खूप आनंद झालाय. नाचावंसं वाटतंय. या बाळांनो, या, आनंदाने नाचूया. मित्रा गाढवा, अरे हे काय केलंस? फुटला ना इथला रांजण. किती मोठा आवाज झाला. आता तो राक्षस उठला म्हणजे मी काय करू, मी काय करू? मला आनंद झाला होता म्हणून मी नाचलो आणि झाडल्या लाथा. अरे पण तो राक्षस पाहिलात? सुटका झाली पण घोटाळा सुद्धा झाला. तो राक्षस येतोय आता. चला चला बघूया पुढे काय होतंय ते. हो 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 हो. अरे कसला आवाज झाला? काय गडबड आहे? पळून आलात तुम्ही? माझी झोप मोड झाली. अरे अरे, तुम्ही सगळे सुटलात? मी इतक्या पक्क्या गाठी मारल्या होत्या तरीही सुटलात? हे भलं मोठं रांजण तेही फुटलं. हे काही साध्या माणसाचं काम नाही. काय रे, तुम्हाला कोण मदत करतोय खरं सांगा. तुमचं गुपित काय? सांगा, नाहीतर चट्टामट्टा करीन. अहो राक्षस काका, आम्ही की नाही 50 आहोत. हा, 50 म्हणजे आम्ही दिसायला 5च आहोत, पण आहोत 5चे 50. आमच्या मागे 50 जादूच्या राक्षसांची फौज आहे. 50 जादूचे राक्षस? बापरे, म्हणजे माझ्या एकट्याला काय परवडणार? माझा पाडा होणार. ए खोटं बोलू नका रे. तुमच्याकडे पुरावा काय? अहो हे पोत आहे ना, त्यात आहेत आरसे. आरसे म्हणजे काय? त्यात आहेत आमच्या 50 राक्षसांची चित्र. बघायचंय तुम्हाला? बरं बरं, बघतो बघतो. अरे 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 बापरे, अरे बापरे,
खरंच की, मोठे मोठे शिंग, मोठे मोठे दात, एकच डोळा. अगदी माझ्यासारखेच दिसतात सगळे राक्षस. 10, 12, 20, 48, 50. बापरे, माझा निभाव लागणार नाही. रांजण फोडला, दोऱ्या सोडल्या आणि कोणी दिसतही नाही. म्हणजे हे 50 राक्षस गुप्त आहेत. आमची 100 भरलीच की. त्यापेक्षा इथून पोबारा केलेला बरा. असं म्हणत राक्षस तिथून पळून जातो. अरे गेला गेला रे गेला, राक्षस गेला रे. चला चला, आता चला सगळे. गेला राक्षस पळून गेला, गेले संकट टळून, राक्षस गेला पळून. मुळी मिळाली, मुलगा मिळाला, गाढव मिळालं, वैद्य राजांचा जीव वाचला. बरं झालं, बरं झालं, चला 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 चला. वैद्यराज, अहो वैद्यराज, कोण आलंय मला त्रास द्यायला? माझी फाशी जवळ आली आहे. अहो फाशी नाही आणि त्रासही नाही. ही बघा मुळी, औषधी जादूची मुळी. जादूची मुळी, जादूची मुळी. आता भीती नाही मुळी. शाब्बास मुलांनो, देव तुमचं भलं करो. माझा प्राण वाचला. आता मी राजाचे प्राण वाचवीन, औषधोपचार करीन. पण आता पुन्हा लोभ करू नका हा. नाही नाही, कधीच नाही. मित्रा उंदरा, आता तू राहणार ना आमच्या बरोबर? मी तर तुमचा दोस्त, नेहमी बरोबरच राहीन. केव्हाही बोलवा, मिळून कामगिरी पार पाडूया. कुंभार दादा, गाढव दादा, आरसेवाले दादा, रामू, चला सगळे नाचूया. चला सगळे नाचूया.